सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ह्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हा सर्वांचं सहज स्वागत करतो. प्रॉब्लेम सेट ही संकल्पना आपण जरा चांगल्या रीतीने क्लिअर करून घेऊया, म्हणजे जेणेकरून सगळ्याची उजळणी होईल आणि सर्व टॉपिकची म्हणजे की तुम्हाला परत एकदा तुमच्यासमोरच्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी प्रॉब्लेम सेट 4मध्ये जाऊया आपण आता, म्हणजे की 4.1 4.2 ह्यामधल्या सगळेच गणित किंवा सगळ्याच पुन्हा एकदा स्पर्श होतो आणि त्यामुळे रिव्हिजन तुमची चांगली होईल. गणित मित्रांचं पुन्हा एकदा सर स्वागत. चांगल्या पद्धतीचं सहकार्य करताय, लेक्चर अटेंड करताय. सर्वांनी ते सर्वच पोर्शन आपण पूर्ण करणार आहोत. जरी ते 25% रिडक्शन असलं तरीसुद्धा तो भाग न विचारात घेता आपण ते थोडं शिकणार आहोत, कारण ते तुमच्या स्वयंअध्ययनासाठी असणार आहे की पुढच्या 11वी-12वीमध्ये त्याचा प्रॉब्लेम असायला नको. ठीक आहे बाळांनो, प्रॉब्लेम सेट 4. मध्ये जाऊया आपण. प्रॉब्लेम सेट 4मध्ये जाऊया आपण. त्याच्यामध्ये काही सम्स आता थोडंसं रिव्हिजनमध्ये परत एकदा आणखी बघूया. द नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन ड्रॉन टू द सर्कल ऑन द सर्कल इज. तुम्ही या सर्कलच्या वरून, या सर्कल एक सर्कल आहे, त्या सर्कलवरती पी हा पॉईंट आहे आणि यातून तुम्ही किती टँजंट काढू शकता? येस, 1 and only 1. If the point is interior point, we cannot draw any tangent to the circle. That is second. ही टँजंट म्हणता येणार नाही. ही परपेंडिक्युलर असायला पाहिजे आणि रेडियसला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. आणि सर्कलच्या तर याचे 1 and only 1. मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट कॅन बी ड्रॉन टू द सर्कल फ्रॉम द आउटसाईड ऑफ द सर्कल. आउटसाईड ऑफ द सर्कल मॅक्झिमम पॉईंट्स हे आउटसाईडमधून असंही करता येईल आणि असंही करता येईल बघा. आणि ह्या दोन्ही टँजंट्सना कॉन्ग्रंट असतात, हेही आपण थेरममध्ये शिकलो होतो. हायपोटेनिस साईडनं हे रेडियसही सेम असणार, हा हायपोटेनिस कॉमन आहे आणि हायपोटेनिस साईडने दोन्ही ट्रायंगल कॉमन, म्हणून हे सेगमेंटसुद्धा हा 7 असेल तर हा पण 7 असेल. हेही शिकलो होतो आपण की 2 टँजंट्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट. पुन्हा एक महत्त्वाचा तिसरा प्रश्न आहे बघा. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू द ट्रायंगल PQR. हे दोन्ही सिमिलर आहेत आणि त्याचं साईडचा जो रेशो आहे AB/PQ हा दिला आहे 7:5. तर आता ह्यातला बिग ट्रायंगल कोणता असेल? ज्याची साईड बिग आहे तोच ट्रायंगल मोठा असेल. समजा हेच गणित इफ द साईड्स आर BC/QR इज इक्वल टू 3/4 3/5 असं दिलं असेल, तर आता हा स्मॉल झाला आणि आता हा बिग झाला. हा बिग नंबर आपल्याला बिग ट्रायंगलचं सजेशन देत असतो. मोठी संख्या असल्यामुळे तो ट्रायंगल मोठा असतो. असं काही MCQचे प्रश्न आपल्याला या धड्यामध्ये बघायचे होते. थोडंसं हा रिव्हिजनचा भाग होता. थोडं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हेही पूर्ण करून घ्या. आता आपण पुढच्या त्या डायरेक्ट सममध्ये जाऊया की कुठल्या प्रकारचे सम आपल्याला सॉल्व करायचे आहेत बघूया. आता ओके बघा ना. आता ह्या प्रकारची उदाहरणं आपण 4.1 4.2मध्ये शिकलो आहे. आता त्यांचं थोडंसं रिव्हिजन, थोडंसं पुढं जाण्यासाठी तुम्ही हा प्रॉब्लेम सेट 4 जर व्यवस्थितरित्या तुम्ही सॉल्व करू शकला स्वतः, तर तुमच्या या धड्याचं प्रिपरेशन पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. हां, क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया आपण. प्रश्न दुसरा. ओके बाळांनो, प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रश्न कसा आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 असा प्रश्न आहे बघा. आता ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O. क्वेश्चन नंबर 2, सेंटर O घ्यायचा आहे. रेडियस घ्यायचा आहे 3.5 घेऊया आणि पॉईंट P हा घ्यायचा आहे सेंटरपासून. तो डिस्टन्स आहे 5.7 फ्रॉम द सेंटर. ड्रॉ द टँजंट टू द सर्कल फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट P. थोडंसं इमॅजिनेशनचा भाग असा होता. आपण सेंटर घेता येईल, सर्कल काढता येईल, हे कच्ची फिगर झाली. हे किती असणार आहे सांगा? 3.5. आता 3.5 पासून पुन्हा 3.5 जर डिस्टन्स असेल तर जी ह्याचा मिड पॉईंट इथं येणार आहे, म्हणजे आपली परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे येणार आहे. आता लक्षात घ्या, हे 7 झालं, हे लहान आहे बघा 5.7 आहे. म्हणजे आता जो आपल्याला जो याचा मिड पॉईंट येणार आहे हे असणार आहे 3.5 आणि मग आपण 3.5 आणि 3.5 म्हणजे हे 2.2 डिस्टन्सवरती हा बाहेरच्या बाजूला आपल्याला P पॉईंट घ्यावा लागेल. त्यामुळे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर येणार, तो मिड पॉईंट जो येणार आहे तो आत येणार आहे सर्कलच्या, हा एक भाग बघा. नंतर इथून इथंपर्यंत अंतर आपण कंपासमध्ये येणार असं आणि आपण चाप मारणार आणि हे जॉईन करणार आहोत. आणि मग आपल्याला, तुम्हाला पुन्हा काय सांगतोय, काही मुलांचं कन्फ्युजन असं आहे की हे कधी आत येतं कधी बाहेर येतं. होय, हे त्या डिस्टन्सवरती डिपेंड असतं.
7 असतं तर ते इथं गेलं असतं, 8 असतं तर बाहेर आलं असतं, आणि आता मात्र हे सर्कलच्या आत येणार आहे. ही कच्ची फिगर तुमची अशी असायला पाहिजे. ओके, हां, चला मग काढूया, सर्कल काढूया. ओके, सर्कल विथ रेडियस 3.5. हा 3.5चा रेडियस घेतो आणि एक सर्कल काढून घेतो. 3.5चं रेडियस घेऊन आपल्याला हे सर्कल काढून घेऊया असं. ओके, हे जर सेंटर मी ओ घेतलं आपण, हे रेडियस आहे 3.5. हां, 3.5 रेडियसपासून आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. आता इथं इथंपर्यंत झालं 3.5. आता त्याच्या पुढं बघा 5 पॉईंट, म्हणजे इथून 2.2 डिस्टन्सवरती जाणार आपण, 2.2 डिस्टन्सवरती जाणार, आणि इथं हा पी पॉईंट घेणार आहे. हा पॉईंट हा हे होणार 3.5 आणि हे होणार आहे 2.2. असं करून हे 5.7 होणार बघा. ओके, हा पॉईंट येणार, इथं पी पॉईंट येणार आहे. आता पीपासून मला आपल्याला ह्याच्या सर्कलसाठी 2 टँजंट्स आपल्याला ड्रॉन करायचे आहेत, होय की नाही. मग ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया, म्हणजे तो एक्झॅक्टली मिड पॉईंट येणार. तर मिड पॉईंट लक्षात आलं तुमच्या आतच येणार, कारण हे डिस्टन्स 3.5 आहे. हां, आत येणार आहे, याच्या सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. येऊ दे, निम्मेपेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊया, आणि मग आपल्याला हे बघा असे चाप मारूया. याच्याबद्दलचे तुम्ही हे काय होणार आहे इकडे लक्ष देऊ नका तुम्ही. हे तुमच्या स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हे सर्कलच्या पॉईंटमध्ये आत कधी येणार आहे, बाहेर कधी जाणार आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, तर इथं आपल्याला ह्याचं एक प्रकारची अवास्तव अशा प्रकारची एक भीती त्याच्याबद्दल वाटते की हे असं का होते, आत कधी येते, येणार आहे. ते तुम्ही प्रॉब्लेमवर डिपेंड राहतं, त्या डिस्टन्सवर डिपेंड राहतं. ओके, हे बघा असं आत येईल. हा याचा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा परपेंडिक्युलर आहे, ह्याचे 2 इक्वल पार्टमध्ये याचं विभाजन करतोय. आणि मग आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर नंतर ना आपल्याला काय करायचं बघा, की आता ह्याचं टँजंट ड्रॉन करण्यासाठी मला कंपासमध्ये एवढं डिस्टन्स घेऊन चाप मारायचे आहे बघा. किती, इथून एवढं घेतलं तरीही ते अंतर सेम आहे, हे पण अंतर सेम आहे बघा. आणि मग हे जे डिस्टन्स राहतं असं एक खून करून घेणार इथं वरती आणि खाली एक, आणि मग आपल्याला हे जॉईन करायचं आहे. ह्या 2 सेगमेंट काढल्या की ह्या करेक्टली आपल्याला ह्या ज्या 2 होतील तर ह्या 2 टँजंट्स होतील अशा. ओके, आणि हा एक टँजंट होईल. आणि टँजंट सेगमेंट जो आहे ना हा ए आणि बी, म्हणजे इथं पी आणि पी बी ही दोन्ही सारखं असणार आहे. हा याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हे दोन्ही सारखं असणार आहे. आलं लक्षात. सगळ्यांनी अशा टाईपच्या ह्या प्रश्नाचं थोडंसं प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट, थोडासा सराव तुम्ही केलात तर हे अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला पूर्ण व्हायला मदत होईल. तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ शकता. ओके बाळांनो, अशा रीतीनं हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा होता क्वेश्चन नंबर 2 मध्ये. चला मग पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 3 मध्ये जाऊया. हां, ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉईंट ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट द टँजंट विदाउट यूजिंग सेंटर. ड्रॉ अ सर्कल, एक वर्तुळ काढा, त्या वर्तुळावर पी हा कोणताही एक बिंदू घ्या. काय नाव दिले, हां, टेक पॉईंट ए. हां, आणि त्या सर्कलवरून तुम्ही काय करा की एक सर्कल काढा, कच्ची फिगर बघून घेऊया. त्या सर्कलवरती कुठेही आपण ए पॉईंट घ्या आणि ए पॉईंटमधून जाणारी काय काढा, टँजंट काढा, स्पर्शिका काढा. एमधून जाणारी स्पर्शिका आपल्याला काढायची आहे. पण कंडिशन नीट वाचा. तुम्ही एक सर्कल काढलं, त्याच्यावर पी पॉईंट घ्या, ए पॉईंट घ्या, घेतला. आता तुम्हाला असं सांगितलं एमधून तुम्हाला एमधून जाणारं टँजंट काढा. मग तुम्ही असं वाढवणार, असं करणार इक्वल डिस्टन्सवरती, आणि हे असे आपण टँजंट काढून घेणार, बरोबर ना. पण इथं सेंटरचा यूज केला आपण, सेंटरमधून जाणारी एक रेषा काढली. पण हा प्रश्न असा असेल विदाऊट युजिंग सेंटर असेल तर मात्र आपल्याला असं काढल्यानंतर मार्क्स मिळणार नाही, त्या सर्कलचा अर्धा मार्क्स तेवढाच मिळेल. आता काय करायचं आहे बघा, हे बघा एक सर्कल काढायचं आहे, त्याच्यावर कुठेतरी ए पॉईंट घ्यायचा आहे, त्यानंतर आपण एक ट्रायंगल काढायचा आहे
आणि पुन्हा आपल्याला हाच कोन इथं शिफ्ट करायचा आहे असा, आणि मग असं म्हणायचं आहे स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला कोन, हा कोन ह्या कंसाच्या निम्मा असणार, हा कोन या कंसाच्या निम्मा आहे म्हणजे तो स्पर्शिका, एक ह्यातली छेदिका आहे आणि एक दुसरी स्पर्शिका आहे, अशी फिगर आपल्याला पूर्ण करावं लागेल. ह्याला म्हणायचं सर्कल ड्रॉ अ टँजंट विथ द हेल्प ऑफ सेंटर, आणि ह्याला म्हणायचं ड्रॉ अ टँजंट विदाउट टेकिंग हेल्प ऑफ सेंटर. इथं आपण सेंटरची मदत घेतलेली नाही. हा भाग आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. असा हा क्वेश्चन नंबर 2 आहे बाळांनो. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये जो सर्कल काढायचा आहे आपल्याला, जे टँजंट काढायचे आहे तिथं विदाउट युजिंग सेंटर, हा भाग आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे अशी आपल्याला फिगर काढायला पाहिजे बघा, रफ फिगर. हा विदाउट युजिंग अ सेंटर, केंद्राचा वापर करू नका. केंद्राचा वापर केला आणि टँजंट काढला तर तुम्हाला त्या प्रश्नाचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स मिळणार नाहीत, याची दक्षता आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली कंडिशन ही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की अशी टँजंट काढायची आहे की आपल्याला सेंटरचा तिथं यूज न करता आपल्याला ते पूर्ण करून घ्यावं लागेल. ओके. हे बघा दिलेल्या रेडियसचं सर्कल काढून घेतो. ओके. दिलेल्या रेडियसचं सर्कल काढून घेतो, त्याचं सेंटरचा पॉईंट ओ देतो आणि ह्या सर्कलवरती ए हा एनी पॉईंट घेऊया आपण, पकडूया त्याला ए. हा पॉईंट आता कुठेही घ्या, पण एतून जाणारी टँजंट तर आपल्याला ड्रॉन करायचीच आहे, याबद्दल डाऊट नाही. पण तुम्ही सेंटरचा यूज करायचा नाही आहे. मग आपल्याला दुसरे 2 आपण एक ट्रायंगलच फॉर्म करून घेतो. तो ट्रायंगल फॉर्म झाल्यानंतर काय करतो बघा, हे सेगमेंट जॉईन करून टाकूया. थोडंसं इंटरेस्ट म्हणून बघायला तर अधिक चांगलं आहे बघा, इंटरेस्ट घेऊन सॉल्व करूया. इथं पुन्हा हे झाल्यानंतर लक्षात घ्या, आता हा जो QXA आहे ह्याच्या निम्मा हा कोन असणार आहे, आणि तोच कोन बरोबर इथं काढला की तो कोनसुद्धा ह्या कंसाच्या निम्मा आहे. हा पण कोन आणि हा पण कोन. हे कधी शक्य आहे, एक त्यातली स्पर्शिका असते आणि एक त्यातली टँजंट असते. एक त्यातली स्पर्शिका असते आणि एक त्याची सेकंड असते, म्हणजे एक छेदिका असते आणि एक स्पर्शिका असते. आता आपला महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला इथं हा भाग पूर्ण करून घ्यायचा आहे. काय की हा जो अँगल आहे ना, तो अँगल मला एवरती काढायचा आहे, म्हणजे कॉन्करंट अँगल आपल्याला आणायचा आहे. कॉन्करंट अँगल आणण्यासाठी जे करायला लागतं त्याचं पण जरासं थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला झालं आहे. म्हणजे मला पी कोन हा एवरती आणायचा आहे. पी कोनाच्या वरती इक्वल डिस्टन्ससाठी समदूरचेच्या 2 खुणा करून घेतो बघा. झालं. याच्यानंतर मी परत तेसेच बरोबर तेवढंच अंतर घेऊन मी एवरून अशा 2 खुणा करून घेतो. लक्षात आलं. त्यानंतर बघा कंपासमध्ये असं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे, हे नको, हे बघा एवढं डिस्टन्स पाहिजे. आता ह्यातला फिक्स पॉईंट कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो आणि मुलांना. इथं फिक्स आहे बघा, ह्याच्यावरती ठेवा आणि हा. ओके बाळांनो, लक्षात आलं बघा. एकरूपतेच्या खुणा आपण कशा केल्या हे समजलं का बघा जरा. एकरूपतेच्या खुणा कशा केल्या समजलं का सगळ्यांना. हे बघा परत आणखीन एकदा याच्या सरावासाठी मग आपल्याला हा जो रे आहे ना हा वाढवूया. हे बघा हा किरण असं वाढवला तर आत्ता ही झाली स्पर्शिका. ह्याच्यामधला कोणही ह्या कंसाचा निम्मा असतो आणि हा भाग असतो. थोडं तुम्हाला प्रॅक्टिस कशाची पाहिजे, अजून तुम्हाला एकरूप कोणाची प्रॅक्टिस जर नसेल ती तेवढी प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायला पाहिजे. एकरूप कोण कसे काढायचे. समजा हा एक अँगल आहे, समजा हा एक अँगल आहे, त्याचा एकरूप कोण आपण कसा काढतो, याच्याशी एकरूप असणारा एक रे काढतो आपण. समजा हा PQR नावाचा कोन आहे, तिथं जे करतो ना त्याचा सरावाची गरज असते. त्यामुळे ज्यांना कोणाला अजूनही थोडं समजलं नाही एकरूप कोन कसा काढायचं, त्यांनी जर असं बघा एकरूप कोणाच्या बाबतीमध्ये आता काय करायचं असतं. हे बघा हा जो कोन आहे ना, इथं 2 इक्वल डिस्टन्सच्या खुणा केल्या का नाही हे असं करून घ्यायचं असतं. इथं पण तेच. आणि यानंतर ही कंपासमधली ही ॲडजस्टमेंट बघा की हे असं शिफ्टिंग पाहिजे, हे असं शिफ्टिंग पाहिजे. हां ते मोजून नाही काढायचं, क्रिएट करायचं असं हे जे होतं ना असं. आता ह्यातून जाणारा रे काढूया. हे बघा हा रे जर वाढवला आपण तर हे 2 कोन नक्की एकरूप असतील. समजा हा ABC असेल, हा PQR असेल आणि हे 2 कोन एकरूप. ही कन्सेप्ट आपण इथं वापरली. असे चाप मारले आणि इथून ह्या फिक्स बिंदूपासून हे डिस्टन्स, हे बघा हे जे डिस्टन्स होतं ना हे आपण इथं आणलं
आणि मग आपल्याला असा एक रे मिळाला. एक याची स्पर्शिका असणार आणि एक छेदिका असणार. ही छेदिका तर फिक्सच आहे, आपण अगोदर काढून ठेवलेली. आपलं काम होतं ही जी एमधून जाणारी ए बी नावाची ही जी काय रेषा झाली तिला आपण स्पर्शिका म्हणतो. ह्याला म्हणायचं विदाऊट युजिंग सेंटर. सेंटरचा वापर न करता. थोडंसं कठीण वाटतं, नाही तुम्ही करायला सुरुवात करा. हा पण भाग अगदी सोपा आहे, अगदी सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. तो किती महत्त्वाच्या कन्सेप्टवर डिपेंड आहे हे पण बघा. हा कोण या कंसाच्या निम्मा आहे आणि इथला कोण पण त्याच कंसाच्या निम्मा आहे. हा कोण या कंसाच्या निम्मा आहे, इथला कोण पण ह्या कंसाच्या निम्मा आहे. म्हणून एक ह्यातली स्पर्शिका आहे आणि दुसरी छेदिका आहे. लक्षात बाळगू. असा हा भाग आपल्याला सॉल्व करायचा आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही त्याचा सराव करून घ्या, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने तो भाग निश्चितपणे समजेल. क्वेश्चन नंबर 4 बघा आता. ड्रॉ द सर्कल विथ डायमीटर 6.4. ड्रॉ द सर्कल विथ डायमीटर 6.4. टेक पॉइंट R at a distance equal to the diameter from the center. फ्रॉम द सेंटर. डायमीटर पाहिजे 6.4चा. आत्ता मात्र 2 कसं करेक्ट येणार आहे बघा. हा वेगळा प्रश्न येतो, म्हणजे वेगळा म्हणण्यापेक्षा 3 पोझिशन येतात. तो बायसेक्टर कधी आत येतो, कधी बरोबर टँजंटसारखा जातो आणि कधी तो बाहेर जातो. ह्या 3 भाग महत्त्वाचे होते. त्यापैकी हा एक प्रश्न आहे बघा. डायमीटर पाहिजे 6.4. आता डायमीटर 6.4 येण्यासाठी रॅडियस किती पाहिजे सांगा. हां, डायमीटर 6.4 येण्यासाठी डायमीटर 6.4 येण्यासाठी हा यातला 4th सम आहे. डायमीटर D इज इक्वल टू 6.4. देअरफॉर रॅडियस इज इक्वल टू हाफ ऑफ दॅट डायमीटर. 6.4 डिवायडेड बाय 2. 2 त्रिक 6, 2 दुनी 4. करेक्ट. म्हणजे आपल्याला 6.4 हा रॅडियस नाही आहे, डायमीटर आहे, व्यास आहे. नीट लक्षात घ्या. 6.4 हे ह्याचं व्यास आहे. व्यास 6.4 येण्यासाठी आपल्याला थोडंसं विचार करावा लागला. मला रॅडियस 3.2 घ्यावं लागेल. मला रॅडियस 2. किती घ्यावं लागेल. हां, डायमीटर घ्यावं लागेल. 6.4 येण्यासाठी मला रॅडियस घ्यावं लागेल 3.2. 3.2 डिस्टन्स घेतो आणि एक सर्कल काढून घेतो. हे जे सर्कल आहे ते पूर्ण करून घेतो. ओके. हे बघा, याचं रॅडियस मी किती घेतलं आहे, हे बघा 3.2 घेतलं आहे. त्यामुळं हा टोटली हा किती झाला सांगा, 6.4 झाला. हा डायमीटर बरोबर. हे 3.2 असेल आणि हे पण 3.2 असेल बाळांनो. त्यामुळे 6.4 होईल. आता टेक एनी पॉईंट P R डिस्टन्स ऑफ द 6.4. आता बघा, हे माझं डिस्टन्स आहे 3.2. हा माझा डायमीटर आहे. 6.2 वरून म्हणजे हा 6.4 होण्यासाठी ना मला इथं हे बघा, हे मला असं वाढवायला पाहिजे पुढं. आणि इथं 3.2 आणि इथं 3.2 घेतल्यानंतर किंवा हा जो 6.4 आहे एवढ्याच डिस्टन्सवरती मला R हा पॉईंट घ्यायला पाहिजे. आत्ता तुम्हाला कच्च्या फिगरमध्ये लक्षात आलं का बघा. तुमची काही वेळेला तुमच्या मनामध्ये एक शंका राहते, सर परपेंडिक्युलर बायसेक्टर काही वेळेला आत येतो. होय, अंतर कमी असेल तेव्हा आत येतो. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काही वेळेला आत येतो, काही वेळेला परपेंडिक्युलर बायसेक्टर हा बाहेर जाणार आहे, जाऊ दे. पण आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे 2 भाग करणारा भाग आहे. इकडे 3.2 इकडे 3.2. आत्ता आपला जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो बरोबर टँजंट टाईप जाणार आहे, म्हणजे सर्कलला एक्सटर्नल टच करून जाणार आहे. इथं गोंधळ नको मनामध्ये. तुमच्या मनामध्ये हे कुठं जाणार आहे ह्याचा अंदाज तुम्हाला पक्का यायला पाहिजे. हे बघा, हे डिस्टन्स इक्वल आहे ना. बायसेक्टर परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थ असा, त्या सेगमेंटचे 2 कॉन्ग्रुएंट पार्टमध्ये ते विभाजन करणार आहे. हे बघा, इथं आपण निम्मे हे जास्त अंतर घेऊया आणि चाप मारून घेऊया. हे बघा, असे चाप मारलात तुम्ही तर आता तुम्ही जे चाप जॉईन करणार आहात ते करेक्टली ही त्याला टँजंट होणार आहे. अशी लक्षात आहे का बघा तुम्हाला. आता आत पण जाणार नाही, बाहेर पण जाणार नाही. ती जाणार आहे ती सर्कलला अशी एका पॉईंटमध्ये टच करून जाणार आहे आणि ती त्याची टँजंट असणार आहे. अशी ही टँजंट होऊन जाणार आहे. का बरं,
परपेंडिक्युलर बायसेक्टरचा अर्थच असा आहे की तो इक्वल डिस्टन्स करतो, त्याचे दोन समान भाग करत असतो. तिकडे 3.2 3.2 म्हणजे करेक्ट 6.4वरती तो पॉईंट आहे. पुन्हा आपलं नेहमीची पद्धत आहेच. काय पद्धत आहे सांगा बरं? इथून एवढं अंतर कंपासमध्ये घ्या किंवा एवढं घ्या, कारण हे इक्वल असणार आहे. तुम्ही याच्यावरती पोलाद टोक ठेवून हे इथं अजून एकदा भाग बघा. काही वेळेला तुम्हाला हे सगळं सर्कल मारलात तरी चालतं असं. हे काही वेळेला नुसता ह्या सर्कल मारलात तरी चालतं. 8वीमध्ये असताना तुम्ही हे टोटल सर्कल मारला होता बघा असं. आपल्याला ह्या दोन खुणा महत्त्वाच्या होत्या सर्कलच्या, किंवा कंप्लीट केलात तर हे आरमधून पण जाणार आहे. आता आपल्याला ह्या दोन टँजंट काढून टाकूया. हे बघा, ही टँजंट, हे प्रॅक्टिकल वर्क करायचं आहे. कशासाठी? सर्कलच्या बाहेर बिंदू असेल तर दोन टँजंट काढता येतात, दोन्ही टँजंट कॉन्ग्रट असतात. ह्याचा हा भाग होता. भरपूर सराव. काही वेळेला ही पोझिशन येणार आहे, काही वेळेला अशी पोझिशन येणार आहे. हे डिस्टन्सवर डिपेंड राहणार आहे, हे लक्षात घ्या. हा 3.4 6.4पेक्षा कमी असता तर हे आत आलं असतं, 6.4पेक्षा जास्त असतं हे पलीकडे गेलं असतं. लक्षात आलं बघा. तुम्ही ही भाग नीट जरा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हे भीती राहणार नाही. यासाठी हे माझं बरोबर आहे की नाही असं भीती राहायची गरज नाही आहे. तुमचे ट्राय टू अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट. हे समजून घ्या, स्वतः काढा, स्वतः एकदा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचा कॉन्फिडन्स वाढेल. हे कन्स्ट्रक्शन सोपं आहे, 10वीचा हा भाग अगदी सोपा आहे असं वाटायला लागेल. यासाठी तुमच्या सेल्फ प्रॅक्टिसची बाळांनो गरज आहे. सराव. मी माझ्या डाव्या हाताला सरावच दिला नाही, मला डाव्या हाताने अक्षर काढता येत नाहीत. तर प्रॅक्टिस मिळेल आणि परफेक्ट. तुम्हाला अजूनही याच्या सरावाची नितांत गरज आहे. तुम्ही थोडंसं याचा ॲडिशनल सराव तुम्ही करा आणि मग हा भाग आपल्याला पूर्ण करता येईल. तुम्ही तो भाग ओके. क्वेश्चन नंबर 5मध्ये जाऊया. ओके बाळांनो. हां, क्वेश्चन नंबर 5. ओके. क्वेश्चन नंबर 5साठी मी तुम्हाला थोडी हेल्प करतो. तुम्ही ते पूर्ण केलात तरी अधिक चांगलं होईल. ओके. क्वेश्चन नंबर 5. पाचव्या प्रश्नामध्ये, पाचवा प्रश्न बघा. ड्रॉ द सर्कल, सेंटर काढा P आणि ड्रॉ आर्क AB ऑन द पॉईंट मेजर. बघा, सेंटर P घेऊया. तिथं आर्क पाहिजे बघा, आर्क AB. त्याचं मेजरमेंट किती पाहिजे बघा बरं? 100 अंश. जरासा वेगळा प्रश्न आहे. 100 अंश पाहिजे. आणि ड्रॉ द टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट. ड्रॉ टँजंट स्पर्शिका काढा A आणि B बिंदूमध्ये. बघा बरं काय प्रश्न आहे. एक सर्कल काढा, सोपं आहे, काढूया. आणि त्याच्यामध्ये कंस काढा. आर्क 100 अंशाचा कंस काढा. आणि मग तुम्ही 100 अंशाचा कंस काढा आणि मग तुम्ही काय करा की मग तुम्ही त्या A आणि B मधून जाणाऱ्या दोन स्पर्शिका काढा. असा भाग आहे. म्हणजे कच्ची फिगर जर असं बघायचं म्हटलं तुम्ही तर असं करूया बघा. कच्ची फिगर अशी काढावी लागेल. समजतंय का बघा सगळ्यांना? एक सर्कल काढूया दिलेल्या रेडियसचं. त्यानंतर असं P सेंटर घेऊया, A घेऊया. इथला मला कोन जो आहे ना, हा कोन मला 100चा काढायला पाहिजे. म्हणजे त्याच्याशी निगडीत हा आर्क नक्कीपणे काय येणार सांगा? 100चा येणार. आणि मग आपल्याला इथून आता सेंटर यूज करूया. अशा दोन खुणा करणार. हे बघा, अशा 4 चाप मारणार आणि ही एक काढणार. परत अशा दोन खुणा करणार इक्वल डिस्टन्सच्या. अशा 4 खुणा मारणार आणि हे टँजंट काढणार. लक्षात आलं सगळ्यांच्या? तुम्ही यू सेल्फली ट्राय धिस. असं तो फिगर पूर्ण करून घ्यायचा आहे. परत आणखी एकदा बघा. एक हे काढा, P इथं घेऊया. हे एक रे काढून ठेवूया आपण, PA. आता PB काढत असताना त्यांच्यामधला कोन हा 100 अंशचा पाहिजे नाही का? मग त्यामुळे इथं कोन वापक लावून घेऊया. हे बघा, हा 100चा कोन आपल्याला काढायचा आहे ना. तर इथं असं हे बघा, मी ह्याच असं धरतो इथं. बघा कोन वापक कसं धरला मी. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100. इथं मी 100ची खून करून घेणार आहोत. हा एक भाग जरासा तुम्हाला कठीण जाण्याची शक्यता आहे. पण हा एक बघा, हा इथं एक 100ची खून माझी इथं आहे. हे बघा असा हा एक रे वाढतो. हा कोन मी 100चा काढला. आता मग इथं B येणार. मग पुन्हा नेहमीची पद्धत आहे तशी. ह्याचं पण जरासं प्रॅक्टिसशिवाय जमत नाही. हे बघा, हे असं इक्वल डिस्टन्सच्या खुणा करणार आहे आणि मग हे आपण असं जॉईन करून घेणार. असं काढलं तरी चालेल. समजा तुम्ही हे A असंच काढायला पाहिजे का? तुम्ही असं काढलं तरी चालेल. हे बघा, ते कसंही घ्या, तुमच्या
पोझिशनप्रमाणे तुमच्या स्थितीप्रमाणे ते बदलू शकता तुम्ही. हे बघा, ह्याच्यासाठी जराशी प्रॅक्टिसची गरज आहे बघा. हे तुम्ही पूर्ण करणार आहात, सरावाची गरज आहे. परत आणखीन एकदा बघा कसं करणार आहे आपल्याला. हे बघा, सर्कल काढूया, सेंटरला पी नाव देऊया. एक मी रे कसाही घ्या तुम्ही, समजा तुमचा रे तुम्ही हे असं घेतलं आहे पी, आणि एक असं काढून ठेवलं आहे, घ्या की असं घेऊया. हां, आणि तुम्ही मग कोण काढायचा आहे ना, तुम्हाला काढूया की असा बघा. तुम्हाला सरळ कोण काढायचा आहे ना, असा काढा. 100 इथं आलं. मग हे मी असं वाढवून घेतो ना. हे बघा असं. हा इथं मी बी नाव देतो आहे, इथं पी आहे. हे परत लक्षात घ्या. आता परत तुम्हाला काय करायचं आहे बघा. हे बघा, आता ए बीमधून जाणाऱ्या 2 आपल्याला टँजंट काढायचे आहेत, ए आणि बीमधून जाणाऱ्या. मग इथं इक्वल डिस्टन्सच्या खुणा करणार आहे, बरोबर. मग एवढंच अंतर घ्या किंवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि चाप मारून घ्या असे. आणि मग हे तुम्ही जॉईन करून घ्या असं पट्टी लावून, बरोबर का नाही. बघा असं तुम्ही टँजंट अशीही जाणार आहे. तोच भाग आपल्याला बीमधून करायचा आहे. परत इथून आपल्याला इक्वल डिस्टन्सच्या 2 खुणा करून घ्याव्या लागतील. कितीही घ्या, किती अंतर घेऊ म्हणून विचारू नका, तो फिक्स अंतर असलं पाहिजे आपल्याला. मग पुन्हा अशाच खुणा करा आणि त्यातून जाणाऱ्या टँजंट नक्की काढा. अशा रीतीनं हा 5वा प्रश्न तुम्ही पूर्ण करून घ्या. ओके बाळांनो, 10वीच्या मुलांच्यासाठी परत सांगतो आहे की आपण काय करणार आहोत. 9वीचं सुद्धा आपण सगळं तास घेतो आहे. तुम्हाला 9वीच्याही सिलेबसला जरासं टच करायचं आहे. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करून घ्या आणि 9वीचाही पोर्शन जरूर बघा. सगळेच लेक्चर्स एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. ओके बाळांनो, लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. ओके.